नमस्कार. MPSC कंबाईन ग्रुप बी आणि सी परीक्षेची तयारी करताय? मग आजचा आपला विषय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण आज मानवी मेंदू आणि चेतासंस्था म्हणजे नर्वस सिस्टम याबद्दल अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी MPSCसाठी मानवी शरीर हा टॉपिक महत्त्वाचा का आहे हे बघू. त्यानंतर मेंदू, आपल्या शरीराचा कंट्रोल सेंटर, तो कसा काम करतो ते समजून घेऊ. मग संपूर्ण चेतासंस्था म्हणजे हे एक मोठं नेटवर्क कसं आहे ते पाहू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे परीक्षेमध्ये यावर कसे प्रश्न येतात, PYQs काय सांगतात आणि शेवटी आपण काही सराव प्रश्नही सोडवणार आहोत. ओके, तर आपला पहिला मुद्दा MPSC आणि मानवी शरीर म्हणजे अभ्यासक्रमात हा टॉपिक इतका महत्त्वाचा काय हे समजून घेऊया. हे बघा, सिलेबसमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे, जीवशास्त्रामध्ये चेतासंस्था किंवा नर्वस सिस्टम हा एक स्वतंत्र आणि खूप महत्त्वाचा घटक आहे. याचाच अर्थ आयोगाचं या टॉपिकवर खास लक्ष असतं. चला तर मग आता थेट येऊया आपल्या बॉडीच्या कमांड सेंटरवर, म्हणजेच मानवी मेंदूवर, आपल्या शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा अवयव. मेंदूला अंतर्गत अवयव किंवा इंटरनल ऑर्गन म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर तो आपल्या शरीराच्या आत असतो, त्यामुळे आपण त्याला बाहेरून बघू शकत नाही आणि तो खूप खूप नाजूक असतो. मग साहजिकच प्रश्न पडतो, बरोबर, की इतका महत्त्वाचा आणि नाजूक अवयव याचं संरक्षण कसं होत असेल? आणि याचं उत्तर अगदी सोपं आहे, कवटी. हो, आपली कवटी म्हणजे डोक्याची हाडं. ही एक मजबूत पेटीच आहे जी मेंदूचं संरक्षण करते. आता मेंदूची मुख्य कामं काय? तर पहिलं म्हणजे विचार करणं आणि दुसरं म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या भागांना संदेश पाठवणं की नक्की काय करायचं आहे. आता ही कामं मेंदूचे वेगवेगळे भाग करतात. या 3 भाग खूप महत्त्वाचे आहेत. पहिला म्हणजे सेरेब्रम किंवा मोठा मेंदू. हाच तो भाग आहे जो आपल्याला विचार करायला, लक्षात ठेवायला आणि निर्णय घ्यायला मदत करतो. दुसरा आहे सेरेब्युलम म्हणजेच लहान मेंदू. याचं काम आहे बॉडी बॅलन्स करणं आणि आपल्या हालचालींवर नियंत्रण ठेवणं. आणि तिसरा मेडुला ऑब्लॉंगेटा. हा आपल्या हृदयाचे ठोके, श्वास घेणं यांसारख्या क्रिया नियंत्रित करतो ज्या आपल्या हातात नसतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मेंदू एकटाच सगळं काही करत नाही. तो एका खूप मोठ्या आणि गुंतागुंतीच्या नेटवर्कचा भाग आहे आणि त्या नेटवर्कलाच आपण चेतासंस्था किंवा नर्वस सिस्टम म्हणतो. तर आपल्या शरीरातलं हे कोऑर्डिनेशन किंवा समन्वय मुख्यत्वे 3 सिस्टम्समध्ये विभागलेलं आहे. पहिली मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजेच सेंट्रल नर्वस सिस्टम. यात येतो आपला मेंदू आणि पाठीचा कणा. हा झाला आपला मेन कंट्रोल युनिट. दुसरी परिघीय चेतासंस्था किंवा पेरिफेरल नर्वस सिस्टम. ही म्हणजे वायरिंगचं काम करते. मेंदूपासून शरीरापर्यंत आणि शरीरापासून मेंदूपर्यंत मेसेज घेऊन जाते. आणि तिसरी आहे स्वयंचलित चेतासंस्था म्हणजेच ऑटोमेटेड नर्वस सिस्टम, जी हृदयाचे ठोके, पचन अशा आपल्या नकळत होणाऱ्या गोष्टी सांभाळते. बरं, हे सगळं तर आपण समजून घेतलं, पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, MPSC या टॉपिकवर प्रश्न कसे विचारते, आयोगाचा दृष्टिकोन काय आहे? आणि यासाठी सगळ्यात बेस्ट मार्ग आहे PYQs म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. तज्ज्ञ सांगतात की या टॉपिकचा अभ्यास करताना PYQsचा आधार घ्यायलाच हवा, कारण आतापर्यंत याच्या अगदी प्रत्येक भागावर प्रश्न येऊन गेलेला आहे. चला तर मग आपण आतापर्यंत जे काही शिकलो ते कितपत समजलंय हे तपासूया. तुमच्यासाठी MPSCच्या पॅटर्ननुसार काही सराव प्रश्न आहेत. चला, पहिला प्रश्न, मानवी मेंदूचे संरक्षण कशामुळे होते? पर्याय आहेत हृदय, कवटी, फुफ्फुसे की यकृत. आपण यावर नुकतीच चर्चा केली. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते मेंदूचे मुख्य कार्य आहे? रक्त शुद्ध करणे, विचार करणे आणि संदेश पाठवणे, अन्न पचवणे की श्वास घेणे. तिसरा प्रश्न, चेता समन्वयामध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेचा समावेश होत नाही? आपण 3 संस्था पाहिल्या होत्या, आठवतंय? पुढचा प्रश्न, डोळ्याच्या बाहुलीचा आकार नियंत्रित करण्याचं काम कोण करतं? रेटिना, कॉर्निया, इरिस की भिंग? प्रश्न क्रमांक 5, ओपिओइड्स हे औषध शरीरातील कोणत्या 2 संस्थांवर परिणाम करते? हा थोडा ॲप्लिकेशन लेवलचा प्रश्न आहे. 6वा प्रश्न, हायपरग्लायसेमिया म्हणजे काय? रक्तातील साखर कमी होणे की जास्त होणे की ऑक्सिजन कमी जास्त होणे? प्रश्न क्रमांक 7, डोळ्याच्या कोणत्या भागावर प्रतिमा तयार होते, म्हणजे इमेज कुठे फॉर्म होते? 8वा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? हा प्रश्न खूप वेळा विचारला गेलाय. प्रश्न क्रमांक 9, तोंडावाटे दिली जाणारी पोलिओ लस कोणत्या नावाने ओळखली जाते?
सार्वजनिक आरोग्याशी संबंधित एक महत्त्वाचा प्रश्न. आणि आपला शेवटचा 10वा प्रश्न. कोऑर्डिनेशनच्या केमिकल कंट्रोल प्रकारात कशाचा समावेश होतो? आपण नर्वस कंट्रोल पाहिलं, आता केमिकल कंट्रोलबद्दल सांगा. ओके, चला तर मग आता उत्तरं पाहूया. स्क्रीनवर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तरं दिसत आहेत. आपली किती उत्तरं बरोबर आली हे नक्की तपासा. आणि जिथे चुकलंय ती संकल्पना पुन्हा एकदा समजून घ्या. कारण लक्षात ठेवा, MPSCमध्ये संकल्पना स्पष्ट असणं आणि भरपूर सराव करणं हेच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल.